28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। खासदार भास्कर भगरे यांची बिऱ्हाड आंदोलनास भेट, किचन सेंटर बंद करण्याची मागणी। नाशिक आदिवासी आश्रम शाळेतील किचन सेंटर बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आदिवासी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुदाम भोये, रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे दत्ता ठाकरे यांनी नाशिक येथील ईदगाह मैदान आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाचा आज 6वा दिवस असून मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही। आश्रमशाळेत झालेल्या विषबाधा व सर्पदंश झालेल्या प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास विभागाच्या मंत्री महोदयांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास खासदार भास्करजी भगरे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। गेल्या 152 दिवसांपासून सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनास राज्य शासनाकडून अद्याप न्याय मिळालेला नसल्याने आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या, समस्या जाणून घेतली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी किचन सेंटरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, यापूर्वी घडलेल्या विषबाधा प्रकरणांची चौकशी तसेच बिऱ्हाड आंदोलनाच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली। खासदार भगरे यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या। तसेच संबंधित प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। परिवर्तन कामगार सेना युवक आघाडीचे विशाल भदरगे, विशाल ठाकरे, ज्ञानेश्वर बागुल सह आंदोलनाला आता विविध आदिवासी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पालक आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे। यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित रावण युवा फाउंडेशनचे धरणे आंदोलनकर्ते सोनूभाऊ गायकवाड, विकास मुंजे, प्रकाश कराटे, आकाश दिवे, प्रवीण कडाळे, गजानन गायकवाड सह ललित चौधरी, तुळशीराम खोटरे, अमोल पवार, विमल पवार, राजेश पवार आदी सह आंदोलन करते बहुसंख्येने उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी नाशिक जिल्हा हेड लक्ष्मण चौरेची रिपोर्ट। सर, आपण नाशिक येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण किचन सेंटर संदर्भात आपण भेट देत आहात। या संदर्भात किचन सेंटरच्या विषयी आपण काय सांगाल? सुदाम आपले आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सुदाम भोये, त्याचप्रमाणे परभणीचे दत्ता ठाकरे यांनी सेंट्रल किचनच्या संदर्भामध्ये जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे, तर मी लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या आश्रमशाळांमध्ये फिरतो, त्यावेळेस जे सेंट्रल किचनच्या माध्यमातून येणारं जे अन्न आहे विद्यार्थ्यांना ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। कारण आता जर आपण बघितले तर फोटो असतील किंवा त्या ठिकाणी मुलं उष्ट टाकण्याचं प्रमाण, कारण ते चविष्ट लागत नाही, अनेक तासापूर्वी केलेलं ते मुलांना दिलं जातं आणि त्यामुळे मुलं खात नाही, त्यांच्या तब्येतीवरती परिणाम त्या निमित्ताने होतोय। याच्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे। विषबाधा झाली, आपलं अन्नातून विषबाधा सारखे प्रकार झालेले, आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। तर याची शासनाने दखल घेऊन ताबडतोब सेंट्रल किचन योजनेच्या माध्यमातून जे अन्न पुरवठा केला जातो तो बंद करावा, ही त्यांची जी मागणी आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे।